नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण वनरक्षक किंवा वनसेवक भरती 2025 साठी अत्यंत महत्त्वाचा असा संभाव्य सराव प्रश्नसंच पाहत आहोत. आजचा हा तिसरा सराव प्रश्नसंच आहे. यापूर्वी आपण पहिला आणि दुसरा पाहिलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर एकदा नक्की पहा. ठीक आहे, सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. वनरक्षक वनसेवक भरती 2025 सराव प्रश्नसंच 3. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात 500 mm पेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशात खालीलपैकी कोणती वने आढळतात? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, उष्ण प्रदेशीय काटेरी वने. महाराष्ट्रामध्ये 500 mm पेक्षा कमी पर्जन्य असणाऱ्या प्रदेशामध्ये उष्ण प्रदेशीय काटेरी वने आढळतात. निवडुंग, हिवर, बाभूळ, बोर हे काही उष्ण प्रदेशीय काटेरी वनांमध्ये आढळणारे वनस्पती किंवा वृक्ष आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, कांदळ व तीवर जातीच्या वनस्पती कोणत्या वनांमध्ये आढळतात? तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, खारफुटीची वने. कांदळ व तीवर जातीचे वनस्पती खारफुटीच्या वनांमध्ये आढळतात. समुद्रकिनारी खाड्यांमध्ये खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती म्हणजेच खारफुटी होय. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, भारतात सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणत्या ठिकाणी आहे? ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदेशाचा डॅश भाग वनांखाली असावा. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, 1/3. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रदेशाचा 1/3 इतका भाग वनांखाली असावा. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी पहा, पहिली जोडी आहे सदाहरित वने सरासरी 2000 mm पेक्षा जास्त पर्जन्य. त्याच्यानंतर दुसरी जोडी आहे पानझडी वने 1000 ते 2000 mm पर्जन्य. त्याच्यानंतर तिसरी जोडी आहे काटेरी व झुडपी वने. तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, यापैकी एकही नाही. म्हणजे या सर्व जोड्या ऑप्शन 1, 2, 3 या सर्व जोड्या ज्या आहेत त्या बरोबर आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी सत्य जोड्या ओळखा. या ठिकाणी आपल्याला वने व त्यामध्ये आढळणारे वनस्पती किंवा वृक्ष दिलेले आहेत किंवा वृक्षांचे प्रकार दिलेले आहेत. यांची आपल्याला सत्य जोडी ओळखायची आहे. या ठिकाणी पहा, ए जोडी आहे सदाहरित वने महोगनी शिसव रबर. त्याच्यानंतर बी जोडी आहे पानझडी वने वड पिंपळ साग. त्याच्यानंतर सी जोडी आहे काटेरी व झुडपी वने. यामध्ये पहा खैर बाभूळ घायपात. त्याच्यानंतर डी जोडी आहे समुद्रकाठची वने. यामध्ये सुंदरी. ठीक आहे, तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन 1, वरील पैकी सर्व. म्हणजे या सर्व ज्या जोड्या आहेत त्या कशा आहेत तर सत्य आहेत. जोडी ए बी सी डी या सर्व जोड्या सत्य आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, चुकीची जोडी ओळखा. या ठिकाणी पहा, पहिली जोडी आहे उष्णकटिबंधीय सदाहरित वने सिंधुदुर्ग महाबळेश्वर माथेरान. त्याच्यानंतर उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने आंबोली इगतपुरी लोणावळा. त्याच्यानंतर तिसरी जोडी आहे आर्द्र पानझडी वने गडचिरोली चंद्रपूर भंडारा व चौथा ऑप्शन आहे यापैकी एकही नाही. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, यापैकी एकही नाही. म्हणजे ऑप्शन 1, 2, 3 या तीनही जोड्या कशा आहेत तर बरोबर आहेत. उष्णकटिबंधीय सदाहरित वने सिंधुदुर्ग महाबळेश्वर माथेरान या क्षेत्रामध्ये आढळतात. तर उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने ही आंबोली इगतपुरी लोणावळा या क्षेत्रात आढळतात. तर आर्द्र पानझडी वने ही गडचिरोली चंद्रपूर भंडारा या क्षेत्रात आढळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने पहा. विधान ए आहे कोल्हापूर जिल्ह्यात गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे. त्याच्यानंतर विधान बी, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर वनक्षेत्रात आढळणारी महाकाय खार शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तर पहा, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, ए बी बरोबर.
ठीक आहे. विधान ए आणि विधान बी दोन्ही विधाने बरोबर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य आहे. तर पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर वनक्षेत्रात आढळणारी महाकाय खार शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? ठीक आहे. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान पहा. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 गुगामल राष्ट्रीय उद्यान. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यात आहे. पहा कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. चुकीची जोडी ओळखा. अभयारण्य व जिल्हा. या ठिकाणी पहा पहिला ऑप्शन आहे फणसाड रायगड. त्याच्यानंतर दुसरा आहे नांदूर मधमेश्वर. त्याच्यानंतर तिसरा आहे काटेपूर्णा अहिल्यानगर. त्याच्यानंतर चौथा आहे नरनाळा अकोला. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 काटेपूर्णा अहिल्यानगर. फणसाड अभयारण्य हे रायगड जिल्ह्यात आहे. नांदूर मधमेश्वर नाशिक जिल्ह्यात आहे. नरनाळा अभयारण्य अकोला जिल्ह्यात आहे. तर काटेपूर्णा अभयारण्य हा सुद्धा अकोला जिल्ह्यामध्येच आहे. अहिल्यानगर मध्ये कोणतं अभयारण्य आहे तर रेहीकुरी काळवीट अभयारण्य आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. तर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे चुकीची जोडी ओळखा. राष्ट्रीय उद्यान व त्याची स्थापना. या ठिकाणी पहा पहिली जोडी आहे ताडोबा 1955, नवेगाव बांध 1975, पेंच 1986, चांदोली 2004. तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3 पेंच 1986. ही जोडी चुकीची आहे. कारण पेंच राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1975 मध्ये झाली होती आणि 1999 मध्ये त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला होता. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या प्रश्नांसाठी आपण जे रेफरन्स बुक किंवा संदर्भ ग्रंथ वापरलेला आहे ते आहे प्राइम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक. हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. तसेच ऑनलाईन Amazon वरती अवेलेबल आहे. Amazonची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तसेच तुम्ही अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण वनरक्षक किंवा वनसेवक भरती 2025 साठी अत्यंत महत्त्वाचा असा सराव प्रश्नसंच पाहिलेला आहे. अशाच पद्धतीने भरपूर सराव प्रश्नसंच आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. त्यासाठी चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं वनरक्षक किंवा वनसेवक पदाची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा. Thank you for watching.